तेली समाजाच्या मागण्यांसाठी आता कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन. तेली समाजाच्या 12 मागण्यांसाठी कोल्हापुरात महामेळावा. तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रविवार 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील नष्टे लॉन येथे राज्यस्तरीय तेली समाज महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार रामदास तडस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समाजासाठी स्वतंत्र संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ, मुंबईत तेली समाज भवनासाठी जागा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, लिंगायत तेली समाजासाठी दफनभूमी, युवकांना रोजगार व व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य, महिला सक्षमीकरण तसेच पारंपरिक तेल व्यवसायाला संरक्षण अशा 12 प्रमुख मागण्या शासनासमोर मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेचे उपाध्यक्ष संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. यावेळी पोपटराव गवळी, निलेश संपाळ, संदीप कुंडेकर, राजाभाऊ लोखंडे, सत्यजित सांगावकर, विश्वनाथ माळकर, नंदकुमार तेली पत्रकार व मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव संजय विभुते. मी शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा सांगलीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र प्रांतिक तैनिक महासभेचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहतोय. आम्ही राज्यामध्ये कोल्हापूर येथे पहिल्यांदाच 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राज्यातील तेली समाजातील सर्व पोटजातींना एकत्र करून राज्यव्यापी मेळावा सगळ्या नेत्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की खऱ्या अर्थानं लिंगायत समाजाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर थोडंसं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही लोकांना वाईट वाटेल, परंतु लिंगायत समाजातला एक उच्चभ्रू समाज आहे जो स्वतःला उच्च समजतो, बाकीच्यांना खालच्या पातळीचं समजतो. हे राजकारण लिंगायत समाजामध्ये बंद झालं पाहिजे. आज आपण कोट्याच्या संख्येनं आहे परंतु संघटित नाही. काही जाती त्या ठिकाणी स्वतःला मोठं समजून स्वतः काही छोट्या जातीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना फक्त गर्दी दाखवायसाठी किंवा वर्गणी गोळा करायसाठी बोलवलं जातं. हे न शोभणार आहे. लिंगायत समाजाला खरंच जर आपल्याला या ठिकाणी विकासाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर मागण्या योग्य पाहिजेत आणि लहान असो किंवा मोठा असो लिंगायत समाजातल्या सर्व पोटजातींना एकत्र घेऊन आपण पहिल्यांदा या विषयावर एक चिंतन मनन बैठक घेतली पाहिजे. धर्माला मान्यता मिळणार नाही. मी म्हणजे माझ्या समाजाला काहीतरी मोठेपणा मिळावा म्हणून मी सांगत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जर त्या ठिकाणी लिंगायत समाजाला, स्वतंत्र धर्माला, हिंदुत्वामध्ये, विचारामध्ये फूट पडू देत नाही. त्यामुळे चुकीची मागणी आपण करू नये. ज्या मागण्या लिंगायत समाजाच्या भवितव्यासाठी आहे मग ते राष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालंच पाहिजे. का नाही होत? त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्या. महात्मा बसवेश्वराला महामंडळाला 1000 कोटी रुपये द्यायला लावा. का नाही देऊ शकत?